तर चिमुकलीवर अत्याचार करून हत्या करण्यात आलेल्या गोठ्याच्या ठिकाणी फॉरेन्सिकची टीम दाखल झाली आहे। तसंच ज्या गल्लीतलं सीसीटीव्ही फुटेज आहे त्या गल्लीत महिलांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी। नसरापूर गावात सुट्टीसाठी आलेल्या 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आणि त्याच्यानंतर तिची हत्या करण्यात आली। ज्या गोठ्यात त्या नराधमानं तिला नेलं तो गोठा माझ्या समोर तुम्ही बघताय जिथे पोलीस पोहोचले आहेत आणि अर्थातच फॉरेन्सिकची टीम देखील पोहोचली आहे। त्या सगळ्याचा तपास करतायत। मात्र या घटनेच्या निषेधार्थ हे सगळे ग्रामस्थ आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय आणि ते संतप्त देखील पाहायला मिळतंय। गावातली चिमुकली सुरक्षित दिसत नाहीये आणि आपल्याच गावातल्या चिमुकलीची हत्या देखील करण्यात आली। त्याला आमच्या समोर फाशी झाली पाहिजे आणि त्याला इथं समोर फाशी गेली की असं परत कृत्य होणार नाही, म्हणून आमच्या समोर त्याला फाशी झालीच पाहिजे। बाकी आम्ही त्या बॉडी पण ताब्यात घेणार नाही त्याशिवाय, आणि जे कोण सरकार असेल त्यांनी आमच्या समोर येऊन ते काय आहे तो निकाल लावला पाहिजे। आणि इथं त्या मुलीची हत्या झाली ना तिथंच त्या ठिकाणी त्याला फाशी झाली पाहिजे। शाळा इथं किती पोरी आहेत शिकायला, बालवाडीपासून 4थी पर्यंत शाळा आहेत। सगळ्या पोरी आहेत, 501 पोरी आहेत तिथं शाळेला शिकायला। कसं काय शिकवायचं त्यांना? मी आले घरात एंट्रन्स केला आमच्या, तेव्हा ती बाहेर खेळत होती आणि त्याच्यानंतर 5च मिनिटांनी हिथून घेऊन गेलेल्याचं कृत्य दिसलं सीसीटीव्ही मध्ये। म्हणजे मी आल्यानंतर 5च मिनिटांनी ते घेऊन गेले असं सीसीटीव्ही मध्ये दिसलेलं आहे। 5 मिनिटासाठी आमची चूक झाली असं वाटतंय आता। त्याच्याकडे ऑलरेडी 2 गुन्हे झाले, तुम्ही काय केलं आतापर्यंत? काहीच करू शकलं नाही, तो खुलेआम गुलतोय। मग तुम्ही त्याला कायद्यामध्ये ठेवायला पाहिजे होतं ना, मग त्याला सोडलंच का? आता सोडू शकत नाही असं कशावरून सोडू शकत नाही? त्याची शिक्षा तुम्ही त्याला सोडू शकता, परत तो काही ना काहीतरी करू शकतो। त्यापेक्षा गुन्हे घडवायचेच नाहीत। आम्हाला आमच्या समोर त्याला फाशी द्या, नाही तर आमच्या ताब्यात द्या त्याला। सगळ्या लहान मुलांना बाहेर पाठवायची पण मुलींना भीती वाटते आणि मेन म्हणजे त्याला जर इथे फाशीची शिक्षा दिली तर एक उदाहरण मिळेल आणि कोणी असं कृत्य करणार नाही याची नक्कीच होईल। त्यामुळे सरकारने ही संवेदनशील गोष्ट लक्षात घेऊन नक्कीच त्याला सगळ्यांसमोर फाशीची शिक्षा दिली पाहिजे। लहान बाळाला बघितलेलं डोळ्यासमोर, त्याला आमच्या समोर फाशी झाली पाहिजे। आमच्या सगळ्या इतकं छोट्या बाळाला इतकं निरागस आहे ना, ते खूप छोटं बाळ होतं, ते रोज बघण्यात होतं। ते ही मुलगी ना खूप निरागस आहे हो, इतकं तिला न्याय मिळाला पाहिजे, बाकी काही नाही। सरकारने एवढंच लक्ष ठेवावं की अजून किती मुलींचा घात होणार आहे। प्रत्येक जी मुलगी असेल ती मुलगी सुरक्षित राहील आणि ही सुरक्षा आता सरकारच्या हाती आहे। त्यामुळे सरकारनंच यावर फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी या सगळ्या महिला करताना दिसत आहेत। कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.